मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना या जिल्हा आस्थापन वेतन आणि वेतनोत्तर खर्चांसाठी माहे जानेवारी फेब्रुवारी 2026 करता अनुदानाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत 18 मार्च 2026 रोजीचा हा GR आहे, लेटेस्ट GR आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी या ठिकाणी 143 कोटी रुपये या ठिकाणी जे आहे निधींचं, आणि त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांच्या अर्थसहाय्य योजनेच्या जिल्हा आस्थापनेसाठी 57 कोटी रुपये एवढी जो निधी आहे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। आता महत्त्वाचं आहे, वृद्ध भूमिहीन शेतमजूर जे आहेत त्यांना महिन्याला 1,500 रुपये या योजनेअंतर्गत दिलं जातं। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना 1,500 रुपये या ठिकाणी दिलं जातं। अशा प्रकारे जे आहे जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचे जे काही पैसे या ठिकाणी राहिलेले आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे, कारण की राज्य सरकारनं GR काढून या संबंधीची निधीची माहिती दिलेली आहे। आता यामध्ये बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सार्वजनिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग या अंतर्गतचा हा परिपत्रक आहे, ज्या अंतर्गत जानेवारी फेब्रुवारी 2026 करता अनुदानाचे वाटप या ठिकाणी सर्वसाधारण घटकाअंतर्गतचं आहे। आता यामध्ये बघितलं तर एकूण जे वेतन आहे त्या अंतर्गतचं या ठिकाणी जे आहेत निधींचं वितरण या ठिकाणी केलं जात आहे, ज्या अंतर्गत पुणे विभाग असेल, कोकण विभाग असेल, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागातील नागरिकांसाठी या ठिकाणी हा परिपत्रक देण्यात आलेला आहे। आता परिपत्रक 2 सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये जे वृद्ध आणि भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांच्यासाठीचं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचा जो काही अर्थसंकल्पातील जे अनुदान आहेत ते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे। वेतन या ठिकाणी बघू शकता, वेतनांची रक्कम, आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 6च्या 6 जे आपले विभाग आहेत त्यांना या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेलं आहे। आता हा जो निधी आहे थेट जे लाभार्थी वर्ग आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्यासाठी ज्या काही लाभार्थ्यांचा आधार लिंक बँकेशी लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर बँकेशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला वेळेवर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।